तर गुड मॉर्निंग मंडळी. आता वाजले 5 सकाळचे 7 आणि मंडळी आता तिकडे पहा आम्ही आता आम्ही रेडी झालो. आणि म्हणजे कसं आहे आता आम्हाला म्हणजे 8 वाजता समजा गाडी नाही आज पुन्हा घ्यायला गाडीसारखी एस टी. तर मग चला एस टी वाट पाहू जाऊ कार्यक्रमाला पुन्हा चला. तर मंडळी पाहिजे तशी आता सकाळी सकाळी वातावरण किती मस्त झालं पाहिजे तशी थंडीगार आता हवा सुटली इथं बाई इकडं पाहिजे तर असं एक रोड चालू आहे. बहुतेक रेल्वे स्टेशन रोड जाते इकडं. तर मंडळी आता तुम्हाला आपल्या रूममध्ये दाखवतो बा आपल्या पार्टनर झोपायला जाऊ ए बाई. आणि ही अशी रूम आपली. आणि इथे एक पेंटिंग बनवली काजी खानू थोडं का मला नाही आपल्याला. तर मंडळी आता तुम्ही त्याला पाहिलं सगळं मस्त घुरायले. आणि आम्हाला खरं म्हणलं तर 8 वाजता निघायचं इथून आणि 7 वाजले. आता ते कवा खरं म्हणलं तर आंघोळ करणं कवा निघेल काय कसं करत नाही. त्याला उठवलं होतं तर ते का उठून झाल्यामध्ये झोपू द्यामध्ये झालं आता है ना. चला तर मंडळी आता इतकी पाहिजे की त्या भोंग्याचा काय तर फुटवाडा चालू आहे. तर मंडळी पाहिजे तशी आता इथं आपली बसायली पहा बाई पांढऱ्या कलरची बस आहे ना त्याली बाल गाडी आपल्याला. काल ही झाली होती गाडी घ्यायला आज ही झाली. तर बाकीची पोरं आता इकडं नाश्ता करायचं इकडे हॉटेलमध्ये आपल्या. आता मग नाश्ता करणं झाला आता तिकडे चाललो मी बसकडं आपल्या आणि बसूच नाव का नाही काय करावं बसायचं रोख हा ना गाडीमध्ये. म्हणजे कसं आज जरा माणसं जास्त आहेत त्याच्यानं. हे परशुराम आहे चौक येतं मस्तपैकी. आणि आता आपली बस आणि हे रोड जाते इकडं मेट्रो स्टेशन आणि आपलं रेल्वे स्टेशन रोडला. आपलं हॉटेल परशुराम भगवान परशुरामचा पुतळा आहे समजा म्हणजे स्मारक मार्ग समजा त्याला म्हणतात इकडं. म्हणजे कसं मंडळी इकडं मी म्हणणार बहुतेक ट्रॅफिक जास्त नाही कोण नागपूरला. आपलं जे नाशिक पुणे मुंबई आहे ना तिकडे जरा ट्रॅफिक जास्त आहे. इकडं तेवढं ट्रॅफिक नाही माझ्या भागात. मंडळी पहा ही आपली बस आहे. आता जाऊ थोड्या वेळ त्या बसमध्ये जाऊ. काल हीच बस आली होती आपली घ्यायला तर आज जरा सुटायचं वाटे बहुतेक आम्हाला या बसमध्ये का नाही. आणि इकडे हॉटेल डायरेक्ट जवळच सगळी सुद्धा जवळच आपल्याला कोण जास्त चालायचं काम नाही काय नाही. त्या जागेवर सोडते बस नाणं सोडते लगेच. चला मग जाऊ बसमध्ये. तर म्हणजे आता सीटो परतून बसमध्ये चढू पुढं. म्हणजे आता जर थांबा जाऊ तर मागं म्हणजे कसं आहे जशी जे मेन माणसं आहेत ना तिथे बसतात रस्ता दाखवायचे. तर आता काय करू मागं जाऊन म्हणजे कसं आपल्या जागा सापडली नाही सापडली काय करावं ना त्याच्यात पटकन जाऊन जरा माहिती जरा रोड दाखवतो तुम्हाला ते रोडकडे पाहता तुम्ही तिथे जातो. चला ते म्हणजे पाहता हे इथे चौक आहे कोणता घालू बहुतेक परशुराम चौकच म्हणतात वाटते बहुतेक. तुम्हाला वाटतं दाखवलं परशुराम त्या आहे तिची परशुरामचा पुतळा. आणि बरी ट्रॅफिक आहे समजा बरी म्हणजे नशेसारखी ट्रॅफिक आहे काहीच नाही ट्रॅफिक इथे इकडं. पण या तिची बाई इथं बर्फ मिळेल म्हणून नाही पण जर बर्फ जर लागत असलं उन्हाळ्यात तिथं वॉटर पण मागावे तशी. आता इथं आलो बा इथं हॉलला इथं जे समजा क्रीडांगण आहे ना तिथे कार्यक्रम होणार आमच्या तिथे शेडीवर. तिथं बरेच आपले लोक आलेले आहेत या ठिकाणी. हे बाई ते एक
ते बाई तशी या ठिकाणी बरेच लोक आले वाद्य गीत येऊन इथं समजा कला दाखवायला, जी त्यांची समजा कला असेल तिथं साजरी करणार आहे तिथं. आणि इथं आमची टीम येतं की बाई जागी पाहिजे तशी एवढे इथं पब्लिक जमा झाली. पाच कमीत कमी आज 20-25 हजार पब्लिक येणार आहे आज उद्या त्या ठिकाणी. हे सगळे आपले आदिवासी बांधव आहेत सगळे आज इथं आलेले आहेत. तेव्हा हिचा राणीचा वेशभूषा पाहिजे आपल्याकडं कोणतं काय करत नाही असं त्याच्यामुळं. तर आज आपले इथं सगळ्या ह्याचे जी परंपरा आहे ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे आपली समजा पाहिजे तशी एक गायन कला आहे. आणि इकडं टीम आपली तर मंडळीचे जे म्हणजे कमरेला बांधलं ना ते भोपळेत पहा, वाळलेले भोपळे हे पाहिजे. म्हणजे आपल्या इथे समजा ते उत्तर गावावर पण समजा बाबळी फुलीवर ते भोपळे ते वाळलेले तेच बांधलेत हे पाहिजे. ते एक आपल्या ज्या आजी माय ना त्यांना एक व्हिडिओ पार केलं पाहिजे. तर म्हणजे पाहिजे तशी घुंगर पण मारलेत बैलाचे जे मोठे मोठे घुंगर आहेत ना ते तर बांधले आहेत पहा कमरेला. काही तर जे भोपळे आहेत ते भोपळे बांधले आहेत वाळलेले या ठिकाणी बाई. आणि जे समजा मातीच्या माळा येतात त्या माळा आहेत घातलेले ते बा गळ्यामध्ये पाहिजे. आणि काही आभूषणे समजायचे काही चांदीचे वाटे होते गळ्यामध्ये आणि हातामध्ये काय काकडं दणकडे तसं आहेत कोपऱ्यामध्ये त्याला कोपऱ्या येतात पूर्ण हे जे चांदीचे आहेत सर्व हे सगळे पाहिजे. आणि काही समजा म्हणजे पोतवानी काहीतरी मंगळसूत्र गळ्यात घातलेले या जागी समजा असं शेती कला कोकणी शाळा
चला ऑल द बेस्ट सगळ्यांना, चांगलं करा एकदम. जय जय. तर मंडळी पाहिजे तशी पण आलेच बरेच जण. नाही उमरत गाव आहे. हे नाशिकची मंडळी भेटली आपल्या इथं त्याचा की. तर म्हणजे आता पाहिजे वाजत बघत आपल्याला हे जे समजा भोपळे जे म्हणतात त्याला ते कसे वाजवतात म्हणून या जागी भोपळे आहेत. आपण आता विचारू की कोणत्या गावून आले म्हणून. हे बहुतेक हे गडचिरोली किंवा चंद्रपूर इथे जे असेल बहुतेक अंदाजे. कुठून आले तुम्ही? कुठून आले? चंद्रपूर का? तर मंडळी चंद्रपूरमधून आले बा. या जागी सुद्धा जे नृत्यकला आहे ते साजरे करायला. बरंच कला होणार जाते तशी इथं बा. इथं एक पारंपरिक समजा काय वेशभूषा यायचा म्हणजे प्रत्येक जणांना सारखे समजा वेशभूषा म्हणजे स्त्रिया नाही ना घातलेलं आहे म्हणजे नेसलेलं समजा साडे वेळे काय असतं ते नाही. तर पाहू असं आपल्या काय समजा नवीन भेटायला भेटते समजा. इथं बा इथं एक म्हणजे गावात त्याला आता तुम्ही समजून घ्या काय माहिती मला थोडं काहीच नाही एवढं सगळं नाही या ठिकाणी. तर म्हणजे आता पाहिजे तशी ना पुन्हा एकदा वेशभूषा इथं घातला पाहिजे म्हणजे काय जे मोर जे पकडायचे इथं आणि काहीतरी घुमण्याने केले लाकडाचं त्याला मोर पकडायला आले पाहिजे. एकदम बाहेर असं कसं दिसायला लागते बघा नाही. आता याची जरा मजा येणार बापाला. डोळपा किती मोठा आहे पाय मजा येणारच पाहायला खरं मला ते. स्टेडियम आहे पहा त्याला स्टेडियममध्ये पोचवतो आम्ही. आता तसे हे जे कार्यक्रम आहेत ते आता होणार आहेत तिथं या जागी. आता तशी अलग अलग कला होणार आहेत नृत्यकला आहे असं समजा त्या जागी ह्या पाहिजे. आता हे इथं आलेच पाहिजे तशी वेशभूषा करून समजा आपली जे संस्कृती आहे ते जपण्यासाठी इथं आले या जागी. दिवशी हे नृत्य केल्या जाते आणि ते नृत्य आम्ही
तशी इथं एक एवढा मोठा हॉल बनवला बा स्टेडियमवर आणि इथं बा किती खुर्च्या पहा कमीत कमी 1000 खुर्च्या असेल ह्या तेवढ्या पहा इकडे एक कार्यक्रम चालू आहे गायन कला म्हणून इथं ह्याच्यामध्ये पहा इकडं पहा जो खुर्च्या याला या ट्रकामध्ये खुर्च्या इथे खुर्च्या ठेपी आहे खूप खुर्च्या आहेत इथं या जागी जरा पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो आता
भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंती निमित्ताने आपल्याला ही सुवर्ण संधी मिळाली. त्या भगवान बिरसा मुंडांचं स्मरण करूया आणि आपण सगळ्यांनी घोषणा करूया. भगवान बिरसा मुंडा की, क्रांती सूर्य बिरसा मुंडा की, भारत माता की, वंदे वंदे. तर मंडळी आता रात्रीची आता 1 वाजला पहा. आणि आता आम्ही आता इथे चालू आपल्या रूमवर. इथं अजून आपल्या संग 2 जण आहेत, म्हणजे आज आम्ही 3 जण आहे इथं रूमवर. ते बाकीचे 2 जण कुठे गेले काम आहेत. 1 वाजता रात्रीच्या ते गेले खड्ड्यात आहे का नाही, ते येऊ का नाही येऊ मग आपण झोपूता. तर मंडळी आज आपण काही व्हिडिओ केला नाही, म्हणजे कसं आज मी जरा तब्येत खराब झाली होती आणि पुन्हा चार्जिंग जरा संपली लावली फोनची त्याच्यानं. तर म्हणजे आता मला आता लय झोपायला पहा. आता आपण काय करू, आता या व्हिडिओला आपण आता इथंच एंड करू. तर मग चला मंडळी, आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आता कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवड असेल लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर मग चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत या व्हिडिओचा आनंद घ्या. गुड बाय.